हॅलो, स्वागत आहे तुमचं संध्या वैभव चॅनलमध्ये. तर इथे बघू शकता वेदश्री दुपारची छान अशी झोपलेली होती. तिची झोप मोड व्हायला नको म्हणून मी पण तसंच पडून राहिले. त्यानंतर मग तिला शेजारी उशी वगैरे ठेवून झाडू वगैरे मारून घेतला. त्यानंतर मग लादी पुसून घेतली. बादली छोटी आहे पण दरवाजा वाजायला नको आणि तिची झोप मोड व्हायला नको, त्यासाठी मग मी हे छोट्याच बादलीमध्ये पाणी घेतलं. लादी सुकते नाही तोपर्यंत आमच्या इथं मॅडम उठून बसलेल्या होत्या. उठली का मग तिचा मेकअप वगैरे छान असा केला. बघा किती स्माईल छान अशी करते ती. त्यानंतर मग तिला खाली खेळायला खूप आवडतं, तर मग खाली एक चटई टाकली आणि त्यावरती तिला खेळायला ठेवलेलं होतं. तर तिचं आवरलं होतं. म्हटलं चला आपलंही थोडंसं आवरून घ्यावं. मी पण केस नव्हते विंचरले, तर मीही माझं थोडंसं इथं आवरून घेतलेलं होतं. त्यानंतर मग इथं ती रांगत बसत असते. तिला खाली चटईवर टाकलं का तर इकडे तिकडे बघत बसत असते गाड्या वगैरे. तर इथे बघू शकता तिची मोबाईलमध्ये मस्ती. त्यानंतर 5 मिनटं ही एक मी तुम्हाला शूट दाखवून म्हटलं पण दाखवत नव्हते. भावेश शाळेतून आला का वेदश्रीचा ओढा फक्त तिच्या भावाकडे असतो. तर हे खरंच ना बहीण भावांचं प्रेम आहे ना वेगळंच असतं. तर तो तिचा ड्रेस मला दाखवत होता आणि ती पण बघत होती का दादा हे काय दाखवतोय. तरी ती पण बघत होती छान अशी, दादा कुठं फिरतोय काय करतोय तीही. त्यानंतर मग छान असा चहा वगैरे घेतला तिघांनी मिळून. भावेशला दूध दिला, आम्ही दोघांनी चहा घेतला. त्यानंतर मी चहा वगैरे घेत होतो त्यावेळेला ती सगळ्यांच्या तोंडाकडे असं बघत बसत असते. त्याला क्लासला सोडवलं. त्यानंतर मी इथं कपड्यांच्या घड्या मारत होते, तर मॅडम कशा मागं राहतील, तर तीही दादांचे कपडे घेऊन त्याच्या घड्या वगैरे मारू लागत होती. तर हे ना डायपर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की घ्या. त्यानंतर छान तिचे असे लाड वगैरे केलेले. तर मुलं काय पटापट मोठे होतात तोपर्यंत एन्जॉय करून घ्यायचं छोटे. तर माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या